आपण मेकअप तर करतो, पण मेकअपमध्ये खूप काळजी घ्यायची असते. काही मिस्टेक्स असतात. सगळ्यात पहिली मिस्टेक तुम्हाला आज मी सांगणार आहे, ती म्हणजे काय? आपण आपल्या ब्रशची काळजी घेत नाही. आपण जे मेकअप ब्रश वापरतो, जे स्पॉन्जेस वापरतो, त्यांची आपण काळजी घेत नाहीये किंवा ब्युटी ब्लेंडर आहेत, ते वापरतो, त्यांची आपण काळजी घेत नाहीये. आता ते कसे घ्यायचे बरं? कसं करायचं जेणेकरून स्वच्छ होतील? ते कसं वापरायचं असतं? काय करायचं? ते सगळं तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोप्पं आहे, नवीन शिकताय तर त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला चेहऱ्यावरती मुरम येणं, पिंपल्स येणं, नंतर छोट्या छोट्या बेबी बम्प्स लाईक बेबी जे म्हणतात ना छोट्या छोट्या पुरळ असतो आपल्याला तो येणं, हे सगळं स्टार्ट होतं. हे सगळं होऊ नये किंवा रॅशेस असतात आपल्या चेहऱ्यावरती, त्यात लालसर चेहरा होतो, ॲलर्जीज होते, हे सगळं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. चला आता सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. सगळ्यात पहिलं सांगते तुम्हाला, काही करायचं नाहीये तुम्हाला. तुमचे मेकअप असं थोडंसं भिजत ठेवायचे एका ठिकाणी किंवा वापर तुम्ही करताय ना, साधारणतः 2 ते 3 वेळा वापर करा. पण ते प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करून ठेवा. एखादं छान असं त्याच्यामध्ये ठिकाणी रॅप करून ठेवा व्यवस्थित. उघड्यावर टाकताय असं काही करायचं नाही. रॅप करून व्यवस्थित ठेवून द्यायचे. वापर झाल्यावरती साधारण आठवड्यावर तुम्ही वापरताय ठीक आहे. पण आठवड्याभरानंतर तुम्ही त्याला धुतलंच पाहिजे. म्हणजे जीवजंतू असतात तुमच्या चेहऱ्यावर त्याचं नुकसान करू शकतात. सो मेकअपमुळे ऑलरेडी नुकसान होतं, त्याच्यामुळे तुम्ही आणि तेच घाण वापरलं ना तेव्हा आणि नुकसान होणार, सगळं काही होणार. काय करायचंय, कसं करायचं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते इथे मी. तर तुम्हाला एक मी ते सांगते कसं वापरायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे ते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याजवळ डेटॉल असतो किंवा हँडवॉश असतो आपला, तो घ्यायचा किंवा आपला बॉडी वॉश असतो तो घ्यायचा. तो आपल्या हातावरती घेऊ शकता. तुम्हाला टूल नाहीये ना, काही गरज नाही. हातावरती घ्यायचा, असं रब करून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर ती मेकअप ब्रश आपल्या आता नळाच्या खाली पकडायची. नळ नसेल तर नॉर्मली पाण्यामध्ये हे करून ते स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर छान उन्हामध्ये त्यांना सुकत घालायचं. एखाद्या भांड्यामध्ये उभं करून ठेवायचं आणि उन्हामध्ये सुकत घालायचं. झालं, संपलं तुमचं एवढं काम. ते साधारणतः एका दिवसात सकाळी तुम्ही घातलं ना संध्याकाळपर्यंत ते आरामात सुकतात. ते फॅनवर सुकवायचे नाहीत किंवा ते एखाद्या कापडाने असं रगडून सुकवायचे नाहीत. हे सगळं मी केलेलं आहे. मेकअप ब्रश खराब होतात, त्यामुळे वाईट होतं आणि त्याचे काहीच उपयोग नाही त्या मेकअप ब्रशचा. ते मेकअप ब्रश फेकून जायला होतात अक्षरशः. आणि जर तुम्ही ते फॅनवर सुकवले तर त्याच्यातले जंतू मरत नाहीत. उन्हामुळे जंतू मेले जातात अजूनच. त्यामुळे फायदा होतो या सगळ्याचा. त्यामुळे लक्षात ठेवायचं, अशाच प्रकारे मेकअप ब्रश तुम्हाला धुवायचे आहेत. मी तुम्हाला दाखवते, क्लिप दाखवते की मी कशा प्रकारे धुते ते सगळं काही. तुम्ही बघा आणि शिका त्यामधूनच. सो आता आपण वळतो आपल्या क्लिपकडे. चला, आता तुम्हाला मी सांगतेय की इथे आपण कशा प्रकारे आपले ब्रश धुवायचे. सगळ्यात पहिलं म्हणजे एका भांड्यामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि ते ब्रश जे आहेत ते आपल्या ब्रश जे असतात ना, लाईक आपले त्याच्यावरती जे केस असतात त्याच्या साईडने त्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये डुबवा. छान ओलं करून घ्या. ओलं झाल्यानंतर तुमचा डेटॉल असेल किंवा हँडवॉश असेल तुमच्याजवळ जे आहे त्याने, म्हणजे डेटॉल असं ना पाहिजे त्याने फेस येतो. लाईक तुमच्याजवळ बॉडी वॉश असू शकतो. नॉर्मल डेटॉल नाही चालणार, पण जे डेटॉल असतं ना हँडवॉश आपला तो चालतो. तो घ्यायचा, हातावरती घ्यायचा आणि मी जसं दाखवते ना तशा प्रकारे करून घ्यायचं. झालं, आपल्याला एवढंच करायचं आहे. छानपैकी धुतले जातात ते आणि त्यानंतर टॅप खाली, नळाखाली तुम्हाला धरायचं आहे आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवायचे. अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर तुमचे ब्रश व्यवस्थित स्वच्छ होतात. आणि असंच करून तुम्हाला प्रत्येक ब्रश धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुमचं काम होऊन जातं. असे प्रत्येक ब्रश तुम्ही धुवून घ्या आणि त्यानंतर हे जे ब्रश आहेत ते एक वेगळ्या भांड्यामध्ये तुम्ही त्यांना उभे करून ठेवा. आता उभे कसे करायचे, जसे मगाशी तुम्हाला सांगितलं की ते जे टोकं आहेत त्याच्या उलटं तुम्हाला डुबवायचं असतं, तसं त्यांना उलटं उभं करायचं असतं. म्हणजेच कसं, तर टोकं जी आहे ते वरती ठेवायचे असतात, म्हणजे ब्रशचे ब्रिसल्स जे आहे ते वरती ठेवायचे असतात. त्यानंतर आपलं स्पंजची धुवायची पाळी येते. स्पंजना काय करायचं, सेम त्याच्यावरती तो लिक्विड घ्यायचं, छान असं त्यांना पूर्ण असं ना स्पंज करून घ्यायचं. छान असं त्यांना पूर्ण आपल्या हाताने, लाईक आपण गोळा कसा करतो त्या टाईपमध्ये करून घ्यायचं आणि छान असं धुवून घ्यायचं. हे सेम, भलेही पाणी थोडंसं जास्त लागेल पण तुम्ही त्यांना व्यवस्थित धुवा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया असता कामा नयेत. आणि बॉडी वॉश किंवा तुम्ही डेटॉलने धुताय ना तर त्याच्यामध्ये सहसा राहत नाहीत. 100% मी सांगत नाही, पण निदान 50 ते 60% त्याच्यातले बॅक्टेरिया मरून जातात. आता त्यानंतर हे सगळं केल्यावरती आपले स्वतःचे हात आधी स्वच्छ धुवायचे, कारण आपण त्यांना पुन्हा हेच हात आपले लावणार आहोत. सो स्वच्छ हात धुतल्यानंतर हे सगळं जे आहे ना ते आपल्याला छान उन्हामध्ये सुकत घालायचे. अशा ठिकाणी जिथे तुमचं प्रदूषण नसेल आणि कुठल्याही धूळ मिळते आतमध्ये येणार नाही. सो मी काय करते, मी खिडकीवरती सहसा घालते. जास्त वेळ मी ठेवत नाही, पण कुठल्याही फॅनने वगैरे पुसून घेऊ नका, त्यामुळे अजून जास्त होतं. आता हे ना सुकलं ना छान असं की त्यांना एखाद्या
पिशवीमध्ये पॉलिथिनच्या असू दे, प्लॅस्टिकच्या असू दे, कशामध्ये भरून ठेवा आणि छान असं भरून ठेवायचं, स्टोअर करायचं. जेवढे लागतात ना तेवढेच काढायचे. उगाच ते बाहेर ठेवल्यामुळे काय होणार, त्याच्यामध्ये जंतू डिपॉझिट होतात, त्याच्यामध्ये धूळ वगैरे डिपॉझिट होते आणि आपल्या चेहऱ्याला डायरेक्ट लागते. सो हे सगळं काही करायचं नाही, छान असं भरून ठेवून द्यायचं. मी असंच करते. आता तुम्हाला ह्यावरून समजलं असेल की मी कशा माझे मेकअप रूल्स होते. खूप सोपं आहे. माझ्याजवळ कुठलंही टूल नाहीये, काहीच नाहीये माझ्याजवळ. हातावरती आपल्या नॉर्मल लिक्विडने, डेटॉलने तुम्ही ते धुवू शकता. सुंदर असतात, काहीच होत नाही. असं मला आता काही होत नाही. मला आता नॉर्मल ते फक्त पिंपल्स आली आहे, लाईक ए पिरियड चालू आहेत माझे, त्याच्यामुळे पिंपल्स आहे, बाकी कशामुळे नाही. म्हणून म्हटलं पिंपल्स आहेत तोपर्यंत जो व्हिडिओ आहे जो बनवायचा होता माझा तो, जो की पिंपल्स आल्यावरती कसा मेकअप करायचा म्हणून केला. बाकी काहीच नाही, कारण माझ्या चेहऱ्यावरती क्वचित काहीतरी पिंपल्स येते. पिंपल्स येणं हा माझ्यासाठी खूप लाईक मी वाट बघत होते या टाईपमध्ये, की हा टाईपमध्ये मला व्हिडिओ बनवण्यासाठी पिंपल्स यायला पाहिजे असं मला वाटत होतं. सो ती आली, एवढंच आहे, बाकी काहीच नाही. सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल आणि हा मेकअप लुक आवडला असेल तर हा व्हिडिओ आहे तो आधी गेलेला आहे, जाऊन बघा, चॅनलवरती आहे तो व्हिडिओ. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.